नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे SY BA. विषय आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार कादंबरी. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी आपल्यासमोर रारंग ढांग या कादंबरीच्या काही ज्या व्यक्तिरेखा आहे त्यांच्याबद्दलची माहिती देणार आहे मी. पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण जवळपास 12 व्यक्तिरेखांचा अभ्यास केलेला आहे आणि अजून 7 व्यक्तिरेखा ह्या कादंबरीतील बाकी आहे. तर त्या सर्व व्यक्तिरेखा उरलेल्या 7 त्या आत्ताच्या तासाला आपण सध्या बघणार आहोत. रारंग ढांगमधील जी 13वी व्यक्तिरेखा आहे ती आहे मेजर सक्सेना. मेजर सक्सेना हे आर्मीच्या नियमांप्रमाणे चालणारे आणि अधिकारी पदाप्रमाणे वागणारे आहेत. विश्वनाथ रारंग ढांगच्या परिसराचे काम पाहत आहे असे समजल्यावर ते म्हणतात, विश्वनाथ बेटर यू हरी अप. या रस्त्यावर आमची पुढची बरीच हालचाल अवलंबून आहे. आमच्या जवानांचा सप्लाय पॅराडॉप करणं अवघड होत चाललंय. त्यांच्याकरता रस्ते लवकर व्हायला हवेत अशा स्वरूपाचे मत ते व्यक्त करतात, परंतु फार काही विचारपूस करत नाही, कारण विश्वनाथ हा ज्युनियर सिव्हिलियन अधिकारी असल्याने त्यांना फार विचारण्याची गरज वाटत नाही. आर्मीमधील प्रत्येक अधिकारी आपल्या पदाला चिटकून असल्याचे दिसते. इथे वरिष्ठांची प्रत्येक गोष्ट ऐकली जाते, पण ज्युनियर अधिकाऱ्याची कोणतीच गोष्ट ऐकली जात नाही. हा विरोधाभास मेजर सक्सेनांच्या रूपांमधून आपल्याला जाणवतो. ते व्यक्तिचित्र आपल्याला जाणवतं. याच्यानंतर आहे मेजर जनरल राजसिंह. मेजर जनरल राजसिंह यांना चीन भारत लढाईमुळे सर्वजण ओळखतात. लढाईच्या वेळी त्यांच्याकडे साधन, हत्यार आणि माणसं अत्यंत कमी स्वरूपात उपलब्ध होती. तसेच प्रतिकूल हवामानातही चीनच्या हजारो सैनिकांबरोबर त्यांचे जवान लढले होते. त्यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे मेजर जनरल राजसिंह यांचे कणखर नेतृत्व आणि जबर आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. आर्मीमध्ये अनेक विजय हे कणखर नेतृत्वामुळेच प्राप्त होतात. हा आजपर्यंतचा इतिहास सांगतो. तोच इतिहास मेजर जनरल राजसिंह यांनी घडवलेला आहे. त्यामुळेच रारंग ढांग यासारख्या दुर्गम परिसरात रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. त्या रस्त्याला भेट देण्यासाठी मेजर जनरल राजसिंह स्वतः येणार होते. अशा प्रकारचे संदर्भ कादंबरीमध्ये दिलेले आपल्या लक्षात येतात. या कादंबरीमधलं एक थोडंसं आगळं वेगळं व्यक्तिचित्र म्हणजे बहादूर. बहादूर हा उमद्या आणि आनंदी स्वभावाचा माणूस आहे. तो नेपाळी असून निमची बझार या ठिकाणचा रहिवासी आहे. निमची बाजार या ठिकाणी तो राहतो. रारंग ढांगच्या परिसरात रस्ते तयार करण्यासाठी लागणारे नेपाळी लेबर त्याने आणलेले आहे. रारंग ढांगच्या परिसरात ठरलेल्या दिवशी ड्रिलिंग सुरू झाल्याने मेजर बंबाने सर्व गुराख्यांना रमची बॉटल दिलेली आहे. बहादूर आणि त्याने नेपाळवरून आणलेले गुराखे एका गुहेमध्ये राहत असतात. दिवसभर काम करून थकलेले गुराखे रात्री दारूच्या नशेमध्ये आणि जुगारामध्ये दंग झालेले असतात. मात्र त्यावेळी विश्वनाथ त्या ठिकाणी येतो आणि सर्वांना पुन्हा नेपाळला पाठवण्याबद्दल धमकावतो. तेव्हा बहादूर हा त्याच्यामधला मेन असतो. तर बहादूर समोर येतो. त्या सर्वांच्या वतीने तो माफी मागतो. हाताशाने हातबल झालेला बहादूर संवेदनशील मनाचा आहे. म्हणजे तो स्वतःसाठी माफी मागतो असं नाही, तर तो संवेदनशील मनाचा का वाटतो? कारण की नेपाळवरून ते कामगार इथपर्यंत आलेले असतात. त्या सगळ्या कामगारांची त्याला काय आहे, चिंता आहे. आणि तो म्हणतो की साहेब, जर तुम्ही थोडं ऐका, रागावू नका. इथं तुम्ही जर आम्हाला काढून टाकलं तर आम्ही तर भुके मरू, पण आमच्या बायका मुलं सुद्धा भुके मरतील आणि हे सगळे माझे साथीदार सुद्धा भुके मरतील. आमच्या नावासमोर धब्बा लागेल आणि मग आमचं काही खरं नाही आहे. तर तो त्याची सगळी कैफियत त्यांच्या पुढे मांडतो आणि अशा प्रकारे त्यांना, त्याला स्वतःला नाही तर स्वतःबद्दल त्याच्या मित्रांचं, घरच्यांचं, सगळ्यांचं ते भान आहे आणि तो नम्रसुद्धा आहे. अशा प्रकारचा एक बहादूर हे व्यक्तिचित्र ह्या कादंबरीमध्ये आलेलं आहे आणि ते तिथं आपल्याला लक्षात येतं. यानंतर आहे गोविंद रामन, म्हणजे चहावाला आहे. गोविंद रामन यांनी माइलस्टोन नंबर 56 या ठिकाणी एक खोपटात चहाचे हॉटेल उभारलेले आहे. त्याचा चहा चांगला असल्याचा बोलबाला सर्वत्र होता. खेड्यामधून लोकल लेबर कामाला येत त्यांना गरम चहा देण्याचं काम गोविंदरामन करीत असे. गोविंदरामनच्या हॉटेलवर सर्व खबरबात मिळत असे. गोविंदरामनच्या दुकानाचा जम चांगला बसला होता. मात्र एका रात्री
लँडस्लाईड झाल्याने एक भला मोठा पत्थर गडबडत गोविंदरामच्या हॉटेलवर पडला. त्यामुळे हॉटेल मुळापासून उखडले गेले. बरण्या फुटल्या, काचा विखुरल्या, चहाची टपरी छिन्नभिन्न झाली होती. अशा परिस्थितीमध्ये गोविंदरामन जमिनीवर विखुरलेल्या काचा गोळा करण्याचा प्रयत्न करत होता. निसर्गापुढे माणूस हताश आणि हतबल झालेला दिसतो. मात्र पुन्हा निसर्गावर विजय मिळवणाऱ्या माणसांचे चित्रण रारंगढांग कादंबरीमध्ये केलेलं आहे. तसंच त्या माणसाचं म्हणजे गोविंदरामांचं याच्याविरुद्ध लढण्याचं सगळे संदर्भ करण्याची किंवा जगण्याची इच्छा, मातीतून दगडातून फिरून पुन्हा उभं राहण्याची जिद्द गोविंदरामांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी जे काही तिचं नुकसान झालेलं होतं, तर त्याने ते पहिलं पुण्यासारखं त्याने ते आपलं छोटंसं टपरी खोपटं उभारलं. त्यावर पुन्हा चुन्याच्या अक्षराने लिहिलं, चाय के दुकान प्रो प्रा गोविंदरामन. यामधून माणसाची जगण्याची धडपड आणि निसर्गाच्या प्रकोपाला न भीता पुन्हा जिद्दीने उभं राहण्याची सक्षमता ह्या व्यक्तिचित्रामध्ये आपल्याला जाणवते. यानंतर आहे राम. राम जे आहे तर ते राम हा स्पिलू या गावचा राहणारा असून तो शांताराणीचा भाऊ आहे. रारंगढांगच्या परिसरामध्ये काम करण्यासाठी तो घोडे घेऊन आलेला होता. संध्याकाळच्या वेळी ड्रिलिंग पूर्ण झाल्यावर सुरुंग लावला होता. त्याच दरम्यान सुरुंगाच्या आवाजाने रामचा घोडा उधळला. त्याला वाचवण्यासाठी राम त्याच्या मागे धावला. घोडा ज्या ठिकाणी होता तेथे सुरुंग उडाला. त्याचबरोबर घोडा हवेत उडाला आणि रामसुद्धा त्या धुरळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला पडला होता. तो जिवंत होता, पण दोन्ही पायांवर चालू शकत नव्हता. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. त्यानंतर मात्र तो स्वतःच्या पायावर घरी चालत जाऊ शकत नव्हता, कारण रामचा डावा पाय गुडघ्यापासून कापून काढला होता. त्यामुळे आता त्याला चरत्यासाठी कामावर जाता येत नव्हते. हताश आणि हतबल झालेला राम घरामध्ये बिछाण्यावरती झोपून होता. आणि अशा प्रकारे एखाद्या घटनेचा एखाद्या व्यक्तीवरती किती परिणाम होतो आणि त्याच्या पूर्ण आयुष्यावर किती परिणाम होतो, अशा प्रकारचा संदर्भ किंवा व्यक्तिरेखा आपल्याला ह्या कादंबरीमध्ये पाहायला मिळते. याच्यामध्ये मला वाटतं शांताराणी ही जी व्यक्तिरेखा आहे ती सांगायची माझ्याकडून राहून गेलेली आहे. तर 17 नंबरची जी आहे शांताराणी, तर शांताराणीबद्दल सुद्धा एक वेगळा संदर्भ याच्यामध्ये आलेला आहे. शांताराणी ही स्पिलू या गावात राहणारी असून ती करण्याचे काम करते. सूत कातायचं अशा प्रकारचं ते काम करते. दिसायला सुंदर आहे. डोक्यावर लाल भडक कुलू टोपी आहे. गोरापान गुलाबी वर्ण तिचा आहे. लाजरे डोळे असणारी शांताराणी हसऱ्या चेहऱ्याची आहे. विविध प्रकारचे कंबल तयार करून विकण्याचे काम ते करते. तिच्या बोलण्यामध्ये स्पष्ट जाणवते. सुरुंग उडाल्याने तिच्या भावाचे दोन्ही पाय निकामी झाले. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते, पण तिने त्याला स्वतःबरोबर घरी नेण्याचा हट्ट धरला. बहीण भावाच्या नात्यांवरती येथे लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपल्या भावाचा डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकण्यात आला, त्याच्यामुळे ती दुःखी होते. रामची चौकशी करायला आलेल्या विष्णुनाथला ती म्हणते, दवाखान्यात रामची काळजी घेतली जाईल, तो बरा होईल, स्वतःच्या पायाने चालत घरी येईल म्हणून तुम्ही मला सांगितलं, आठवतंय काय? बोला ना. अशा प्रकारे ती त्यांना जाब विचारते. अशा शब्दामध्ये आपल्या मनातील राग ती व्यक्त करते. पण तरीसुद्धा निसर्गापुढे आणि बॉर्डर रोडच्या कामावरती असलेल्या अधिकाऱ्यांसमोर ती हताश आणि हतबल आहे. आपला भाऊ आता कधीच चालू शकणार नाही या भावनेने ती व्याकुळ होते. अशा प्रकारची शांताराणी आणि तिचा भाऊ जो आहे तो राम, या दोघांचं व्यक्तिचित्रण या कादंबरीमध्ये आलेलं आहे. आणि या कादंबरीमध्ये जे पात्र आहे महत्त्वाचं ते म्हणजे विश्वनाथचे वडील बाबा. म्हणजे विश्वनाथच्या वडिलांनी आंबेरीसारख्या आडगावी जाऊन शिक्षकाची नोकरी स्वीकारलेली होते. त्यांनी आयुष्यात कधीही तडजोड स्वीकारलेली नाही. मनामध्ये आलं तसं स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी उडी घेतली. तुरुंगवास पत्करला. कैद्यांना सहन करावं लागणाऱ्या यातना त्यांनी सहन केला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते राजकारणात जाण्याऐवजी शैक्षणिक क्षेत्राकडे वळलेले दिसतात. यातच त्यांच्यातील नीतिमूल्यांचे दर्शन आपल्याला घडताना दिसते. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि नीतिमूल्यांची वैचारिक वारसा हा विश्वनाथ मेहेंदळे यांच्याकडे आलेला आहे आणि तो त्यांनी स्वीकारलेला आहे. आपल्या मुलाने पैसे मिळवावेत असं त्यांना वाटत नाही, तर आपल्या मुलाने समाज उपयोगी काहीतरी नाविन्यपूर्ण काम करावं असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळेच विश्वनाथने पहिल्या चांगल्या पगाराची नोकरी ती शहरामध्ये न करता तो रारंगढांग या ठिकाणी आला.
विश्वनाथने पहिल्या पगाराची केलेली मनी ऑर्डर पाठवल्यावर त्यांचे बाबा म्हणतात, मला पैसे लागतात कशाला? या वाक्यातून त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा मूल्यात्मक दृष्टिकोन दिसून येतो. विश्वनाथचे वडील बाबा आणि वडील विश्वनाथ हे एकमेकाशी पत्रातून संवाद साधताना दिसतात. आयुष्यभर नोकरी करून आज रिटायर झालेले बाबा एकीकडे आणि आयुष्याच्या ऐन उमेदीमध्ये आवड म्हणून हिमालयाच्या परिसरात काम करणारा विश्वनाथ दुसऱ्या बाजूला आहे. बाबा त्यांच्या आयुष्यातील आठवणी आणि अनुभव सांगून विश्वनाथला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी विश्वनाथला शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी दिलेली आहे. अशा प्रकारे एक चांगल्या वडिलांची भूमिका कशा प्रकारे असते आणि वडिलांचं असं व्यक्तिमत्व सगळे संदर्भ असल्यामुळे आपल्याला जे आपण म्हणतो की विश्वनाथमध्ये किती चांगल्या प्रकारचे बदल झाले, म्हणजे संस्कारांची शिदोरी कशी असते, त्यांचं वहन कसं असतं, हे विश्वनाथच्या वडिलांकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं. अशा स्वरूपामध्ये हे सगळे संदर्भ आहे. तर अशा प्रकारे या कादंबरीमधील ज्या काही सगळ्या व्यक्तिरेखा होत्या त्यांचा आपण संदर्भ बघितलेला आहे. आपण इथं थांबूया. सर्वांना धन्यवाद.